एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीचे जे पेपर झाले तर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये एसएससी जीडीचे पेपर झाले आणि मार्च महिन्यामध्ये एसएससी जीडी भरतीची आन्सर की आली। आणि जेव्हापासून एसएससी जीडीची आन्सर की आली तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीचे ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे आणि सर्वात अगोदर आता एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागणार आहे तर तो डायरेक्ट ग्राउंडचा कट ऑफ त्यावेळेस लागणार आहे। पहिल्यांदा ग्राउंडचा कट ऑफ लागणार आहे आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो फायनल कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे। तर ग्राउंडचा कट ऑफ आता किती जाणार आहे कॅटेगरी वाईज एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस नेक्स्ट सर्व्हिसमॅन या सर्व कॅटेगरीचा ग्राउंडचा कट ऑफ किती जाणार आहे तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। सेफ झोन काय असणार आहे, किती जर मार्क असेल तर आपल्याला या ठिकाणी ग्राउंड भेटू शकते, तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनघडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला एसएससी जीडी भरतीमध्ये किती तुम्हाला मार्क्स या ठिकाणी पडले आणि फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही कशाला दिला हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज या ठिकाणी लागणार आहे की मुलांना सरासरी एसएससी जीडी मध्ये किती मार्क्स आहे याबद्दल। ठीक आहे, तर पाहता एसएससी जीडी भरतीचे जे आन्सर की या ठिकाणी आले आणि सर्वांना माहिती आहे की आपल्याला एसएससी जीडी मध्ये किती मार्क्स पडले आणि आशा करतो की तुम्हाला चांगले मार्क एसएससी जीडी भरतीमध्ये पडले असेल। ठीक आहे, तर आता बरेच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, तर मी तुम्हाला एक उदाहरण या ठिकाणी दाखवून देतो। तर पहा, जेव्हा 2022-23 ची जेव्हा भरती आली होती एसएससी जीडीची तर त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो पेपर झाले होते जानेवारी महिन्यामध्ये आणि रिझल्ट लागला होता एप्रिल महिन्यामध्ये। तर 3 महिन्यानं जे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट त्यावेळेस लागला होता। त्यानंतर जे ग्राउंड जे आलं होतं तर ते जून महिन्यामध्ये आलं होतं, म्हणजे एप्रिल महिन्यापासून जून महिना जर पाहिलं तर 2 महिने त्या ठिकाणी लागले होते। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो एवढा टाइम या ठिकाणी एसएससी जीडीच्या रिझल्टला आणि ग्राउंडला घेतला होता। त्यानंतर 2023-24 ची आता ही मागच्या वर्षीची जी वॅकन्सी झाली तर त्या भरतीचा जो पेपर मार्च महिन्यामध्ये पेपर झाले होते आणि पेपर झाल्यानंतर जे रिझल्ट जो लागला होता तर जुलै महिन्यामध्ये रिझल्ट लागला होता एसएससी जीडीचा। जर पाहिला आपण तर इथून डायरेक्ट त्यांनी 4 महिने त्यावेळेस घेतले होते, मार्च महिन्यापासून जर पाहिलं 4 महिने तर जुलै महिन्यामध्ये रिझल्ट लागला होता। तर त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होत्या, त्याच्या कारणाने जे विद्यार्थी मित्रांनो एवढा टाइम त्या ठिकाणी जास्त म्हणजे 4 महिन्याचा टाइम त्यावेळेस लागला होता। जुलै महिन्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकल जे चालू झाले होते तर ते सप्टेंबर महिन्यामध्ये झाले होते, तर 2 महिन्यानंतर त्या ठिकाणी झाले होते जुलैपासून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, तर 2 महिने त्या ठिकाणी लागले होते फिजिकलसाठी। तर एकंदरीत पाहिलं तर एवढा टाइम याच्या अगोदर जे एसएससी जीडी मध्ये लागलेला आहे आणि आपले जे यावर्षी एसएससी जीडी भरतीचे जे पेपर झाले होते ते जवळपास फेब्रुवारी महिन्यामध्ये पेपर झाले होते, त्याचबरोबर मार्च एप्रिल मे, तर ह्या 3 महिन्याच्या अंदरच तुम्हाला रिझल्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर पहा एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट आहे हा 31 मेला या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा। आणि एसएससी जीडी भरतीचं जे फिजिकल आहे हे जवळपास तुम्हाला जुलै ते ऑगस्ट महिन्याच्या आसपास या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि जास्त चान्सेस असणार आहे की जुलै महिन्यामध्ये एसएससी जीडी भरतीचं फिजिकल या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये ज्यांना सुद्धा कमी जरी मार्क्स असेल जवळपास 90-100 जरी मार्क्स असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की यावर्षी जे कट ऑफ कमी जाणार आहे आणि कट ऑफ कमी जाण्याचे काही कारण आहे तर ते मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर फिजिकलचा सुद्धा यावर्षी कट ऑफ कमी जाणार आहे, तर त्याच्या मागचं जे कारण आहे कारण की यामध्ये जागा वाढलेल्या आहे, तर जवळपास 14,000 प्लस जागा वाढल्या आहे। टोटल जे वॅकन्सी यावर्षी झाली आहे तर 53,690 जागांसाठी ही सर्वात मोठी भरती या ठिकाणी झालेली आहे। आणि त्याचबरोबर मेन या भरतीमध्ये पेपर सुद्धा हार्ड होते, तुम्ही पाहिले असेल पेपर मागच्या भरतीमध्ये आणि ह्या भरतीमध्ये जर पाहिलं आपण पेपरमध्ये तर जमीन आसमानचा फरक आहे। मागच्या वर्षीचे तरी 2023-24 चे पेपर सोपे होते, पण ह्या वर्षी जर पाहिलं ह्या वर्षी पेपर कठीण होते, एकदम म्हणजे हार्ड लेवलचा पेपर यावर्षी होता, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर हे काय कारण आहे। त्याचबरोबर नवीन मुलं सुद्धा यावर्षी जास्त होते आणि त्याचबरोबर बरेच मुलं जे पेपरला गैरहजर त्या ठिकाणी राहत होते, तर हे काही कारण आहे या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा फिजिकलचा कट ऑफ कमी जाण्याचा। आता सर्वात अगोदर जेव्हा आपला रिझल्ट लागणार आहे तर फिजिकलचाच कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे। यामध्ये 2 कट ऑफ लागत असते एसएससी जीडी भरतीमध्ये, पहिले फिजिकलचा कट ऑफ लागत असते, त्यानंतर फायनल कट ऑफ त्या ठिकाणी लागत असते फिजिकल मेडिकल झाल्यावर। आता काय होतं विद्यार्थी मित्रांनो, फिजिकल आणि मेडिकल हे सोबतच या ठिकाणी होत आहे। यावर्षी एसएससी जीडी भरतीचा जो फिजिकलचा कट ऑफ जाणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। सर्वात अगोदर तुम्हाला महिला उमेदवारांचा कट ऑफ सांगणार आहे आणि त्यानंतर पुरुष उमेदवारांचा कट ऑफ मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। ठीक आहे, तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर हा जनरल एरियाचा कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे, त्यानंतर नक्सल एरियाचा। तर ईडब्ल्यूएस कॅटेगरी
कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी जो फिजिकलचा कडाप या ठिकाणी जाणार आहे, तर पहा 85 ते 87 च्या आसपास या ठिकाणी कटाप या ठिकाणी जाणार आहे ग्राउंडचा। तर एवढाच कटाप जाणार आहे। तर तुम्हाला यापेक्षा 10-15 जरी कमी मार्क्स असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 10-15 जरी मार्क्स वाढले तरी सुद्धा आपण फिजिकल पर्यंत पोहोचणार आहे। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटाप जाणार आहे 160 पैकी फिजिकलचा जो कटाप जाणार आहे हा 90 ते 92 च्या आसपास या ठिकाणी तुम्हाला कटाप पाहायला भेटणार आहे। त्यानंतर तुम्ही एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटाप आहे ग्राउंडचा 160 पैकी जो कटाप जाणार आहे तर 91 ते 93 च्या आसपास या ठिकाणी कटाप जाणार आहे। तर एवढाच या ठिकाणी सेफ झोन आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटाप आहे ग्राउंडचा तर हा जवळपास 85 ते 86 च्या आसपास या ठिकाणी कटाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही यूआर कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर यूआर कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटाप आहे 160 पैकी जो जाणार आहे तर पहा जवळपास 92 ते 93 च्या आसपास या ठिकाणी तुम्हाला कटाप पाहायला भेटणार आहे। तर एवढं जे फिजिकलचा कटाप या ठिकाणी जाणार आहे। आणि हा जो मी तुम्हाला कटाप सांगितला यापेक्षा तुम्हाला 10 मार्क जरी कमी असेल, 8 जरी कमी मार्क्स असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये साहजिकच आहे की यामध्ये 10 ते 12 मार्क्स प्रत्येक विद्यार्थ्यांचे वाढणार आहे, कारण की पेपर सर्वांचेच हार्ड होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यापेक्षा कमी असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा। आणि त्याचबरोबर तुम्ही नक्सल एरियातले असाल तर नक्सल एरियाचा जो कटाप जाणार हा जो मी तुम्हाला कटाप सांगितला कॅटेगरी वाईज महिला उमेदवारांचा यापेक्षा तुम्ही 4 मार्कावर कमी धरून चला, एवढा कटाप या ठिकाणी नक्सल एरियाचा जाणार आहे, ठीक आहे। आता पुरुष उमेदवारांचा मी तुम्हाला कटाप सांगून देतो। तर एक सर्व्हिसमॅनचा तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो, एक सर्व्हिसमॅन जर असाल तर तुम्हाला 160 पैकी 32 जरी मार्क्स असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फिजिकल पास म्हणजे फिजिकलचा कटाप एवढा या ठिकाणी जाणार आहे एक सर्व्हिसमॅनचा। ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कटाप जाणार आहे 160 पैकी 93 ते 95 च्या आसपास या ठिकाणी एवढा फिजिकलचा कटाप या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर ओबीसी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कटाप 160 पैकी तर जवळपास 100 ते 101 च्या आसपास या ठिकाणी कटाप या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे, ठीक आहे। आणि एससी कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर एससी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो फिजिकलचा जो कटाप आहे 160 पैकी 95 ते 98 च्या आसपास या ठिकाणी तुम्हाला कटाप पाहायला भेटणार आहे, एवढाच कटाप या ठिकाणी जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। एसटी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कटाप आहे 160 पैकी 85 ते 87 च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। यूआर कॅटेगरीचे तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर यूआर कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा ग्राउंडचा जो कटाप आहे 103 पर्यंत या ठिकाणी कटाप या ठिकाणी जाणार आहे, 99 ते 103 च्या आसपास। तर एवढा सेफ झोन आहे। आणि यापेक्षा तुम्हाला जवळपास 10-15 जरी कमी मार्क्स असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 10-15 जरी मार्क्स वाढले तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी ग्राउंड पर्यंत पोहोचणार। आणि हे जे मी तुम्हाला कटाप या ठिकाणी सांगितलं नॉर्मलायझेशनचे मार्क धरून मी या ठिकाणी तुम्हाला कटाप सांगितलेला आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि नक्सल एरियाचा जो कटाप आहे नक्सल एरियाचा जो कटाप आहे यापेक्षा 4 ते 5 मार्कांनी कमी या ठिकाणी कटाप जाणार आहे पुरुष उमेदवारांचा, मी जो या ठिकाणी कॅटेगरी वाईज सांगितलं यापेक्षा, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय